सैनिक दल पार्टीतर्फे नाशिक लोकसभा निवडणुकीत जयश्री पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यानंतर त्यांनी मी नाशिककरशी बोलताना आपल्या उमेदवारीबाबत अधिक भाष्य केले। नमस्कार, मी जयश्री महेंद्र पाटील, सैनिक समाज पक्षाकडनं आज मी तुम्हा सर्व मतदारांच्या आशीर्वादाने आज मी फॉर्म सबमिट केलेला आहे आणि तुम्ही सर्वांनी मला तुमच्या मतांच्या रूपाने तो आशीर्वाद द्यावा ही मी तुम्हाला कळकळीची विनंती करते। सैनिक आणि समाज सोपं सरळ आहे की सैनिक आणि समाजासाठी स्थापन केलेला हा पक्ष आहे की जे काही आहे ते आज चाललेलं ते सर्वांना तुम्हाला माहितीच आहे, ते मला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे। म्हणून सर्वसामान्य जनतेने येण्याची गरज आहे आणि मी अगदी सर्वसामान्य घरातली स्त्री आहे, पहिली महिला उमेदवार अर्ज भरलेला आहे मी नाशिकमधनं। तर जास्तीत जास्त तुम्ही मतांनी मला विजयी करावं आणि त्या संविधानिक पदावर मला बसवावं एवढी मी तुम्हाला विनंती करते। कारण शेतकरी आणि सैनिक हा फक्त मरण्यासाठी नाही आहे, तर त्यांना जेव्हा शिस्त लागणं राजकारणामध्ये खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सर्वसामान्य जनतेने येण्याचं गरज आहे, जसं मी आता सांगितलं त्याप्रमाणे। त्यामुळे तुम्ही पक्ष किंवा कोणाला हे बघण्यापेक्षा, कोण आहे काय आहे हे बघण्यापेक्षा, आपण ज्या व्यक्तीला निवडून देतोय, ज्या व्यक्तीला आपण तिथं त्या संविधानिक पदावर बसवतोय, ती व्यक्ती खरोखर आपल्या प्रश्नांसाठी आपल्यासाठी ती लढणारी आहे की नाही हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि मगच मतदान करा। तेवढ्यासाठी मी तुम्हाला सर्वांना आवाहन करते, कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका आणि योग्य त्या उमेदवाराला तुम्ही निवडून आणायचा प्रयत्न करा आणि तुमचे आशीर्वाद मतांच्या रूपाने मला द्या, हीच मला तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।